संपात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा गंभीर आरोप करत नाशिक विचार मंचाच्या वकिलांनी या शेतकऱ्यांची केस मोफत लढण्याचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी नाशिक वकील विचार मंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। कर्जमुक्ती या मागणीसाठी संपावर गेलेल्या शेतकऱ्यांना आता नाशिक वकील विचार मंचाकडून देखील पाठिंबा मिळालेला आहे। यासाठी नाशिक वकील विचार मंचाकडून नाशिकच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की अनेक वकील या आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। सरकारने लवकरात लवकर या शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी अशा पद्धतीची मागणी नाशिक वकील विचार मंचात करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काही वकील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय एकूणच पाठिंबा दिलाय? आमचं असं म्हणणं आहे की 1 जूनपासून संबंध राज्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे। अत्यंत संविधानिक पद्धतीने आंदोलन चालू आहे। हेच आंदोलन चालू असताना वकील संविधानिक पद्धतीने रस्त्यावर उतरत असताना त्या शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याच्या उद्देशाने पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात खोटे गुन्हे दाखल करतात आणि यापुढे शेतकऱ्यांचे सगळेच गुन्हे आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये मोफत चालवणार आहोत। आम्ही एकूणच पोलीस हे चुकीच्या पद्धतीने कारवाई करतायत असं म्हणणं आहे वकिलांचं। सर, काय सांगाल? गेल्या 6 दिवसांपासून शेतकरी आपल्या मागणीसाठी संपावर गेलाय। शेतकऱ्यांचं जे काही आंदोलन आहे 1 जूनपासून चालू आहे आंदोलन, अशा पद्धतीने व्यक्त केलं जातं आहे की ते नासाडी करत आहे और ज्यांनी श्रम करून घास पिकवलेला आहे तो रस्त्यावर का टाकतो? आज असंख्य शेतकरी आत्महत्या करत आहेत। मूळ प्रश्नाला बगल देऊन शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याकरता हे शासन बेमालूनपणे अत्याचार करत आहे आणि म्हणून आम्ही ठामपणे आज या शेतकऱ्यांची पोरं वकील आहेत, आम्ही ते शेतकऱ्यांची पोरं म्हणून वकील म्हणून त्यांच्या पाठीचे आहोत। वकील विचार मंचतर्फे आम्ही त्यांना योग्य तो न्याय मिळण्यासाठी, त्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी या आंदोलनात उतरलेलो आहोत। तर एकूणच पोलिसांची जी कारवाई आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहे असा आरोप नाशिकच्या विकास मंच आहेत त्यांच्याकडून करण्यात येत आहे। कॅमेरामॅन तबरेसह किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक।